बघूयात पुढची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचे निकाल लागल्याचा आरोप करत वंचितच्या उमेदवाराच्या समर्थकांनी आंदोलन कालपासून सुरू केलेलं आहे। आज पुन्हा एकदा मुकुंदवाडी भागामध्ये हे काही लोक जमले आहेत, आंदोलक जमलेले आहेत। हे आंदोलन अजूनही सुरू आहे आणि या आंदोलनाची पुढची दिशा आता ठरवली जाणार आहे। नाइंसाफी के खिलाफ लड़ने वाला है और जो लोग भी हमारे साथ नाइंसाफी कर रहे हैं, जुल्म कर रहे हैं। तर वंचित उमेदवाराच्या समर्थकांचं हे आंदोलन सध्या होताना दिसतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी भागामधली ही दृश्य आपण बघतोय। कालपासून या ठिकाणी हे आंदोलन होत आहे आणि आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जमलेले आहेत। आंदोलनाची पुढची दिशा नेमकी काय असेल हे आता ठरवलं जाणार आहे। हमारी ये वंचित बहुजन अघाड़ी इतनी ताकतवर जमात है कि हिंदुस्तान की जो हुकूमत कर रहे लोग उनकी आंखों में आंखें डाल कर बात करने का जो हुनर वंचित बहुजन अघाड़ी की लीडरशिप में है। सध्याची छत्रपती संभाजीनगर मधली ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 24 मध्ये चुकीचा निकाल लागला असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।